बातमी कोथरूडची आहे। कोथरूड पोलिसांचं महिला मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी मात्र एपीआय प्रेमा पाटील यांची पदोन्नती झाली आहे। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। त्यांनी ही नियुक्ती केली आहे। काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये 3 तरुणींना चौकशी करताना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप पीडित मुलींनी केलेला होता। मात्र या तपासात असं काही झालं नसल्याचं निष्पन्न झालं होतं। तर पोलीस आयुक्तालयात गोंधळ घालणाऱ्या या 3 तरुणींसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अपडेट? गेल्या काही दिवसांपासून प्रेमा पाटील ज्या पोलीस अधिकारी आहेत त्या चर्चेत होत्या। कारण आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये या 3 मुलींना चौकशीसाठी एका प्रकरणामध्ये बोलवण्यात आलेलं होतं। तिथं त्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्या तरुणींनी केलेला होता। त्यानंतर आपण पाहिलं की पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन या तरुणींनी आणि काही सामाजिक संघटनांनी सुद्धा केलेलं होतं। त्यानंतर एसीपी स्तरावर पोलीस आयुक्तांची एक चौकशी समिती नेमलेली होती आणि एसीपींनी ही चौकशी केलेली होती, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही मारहाण किंवा शिवीगाळ केली नाही असं पोलिसांच्या अहवालामध्ये समोर आलेलं होतं। आणि त्या प्रकरणामध्ये नंतर आपण पाहिलं तर ज्या 3 मुली होत्या ज्यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये गोंधळ घातलेला होता त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र आता दुसरीकडे ज्या एपीआय असलेल्या प्रेमा पाटील आहेत यांची मात्र आता पदोन्नती करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थ टास्क फोर्स पथकामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रेमा पाटील यांना ही बढती दिलेली आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रेमा पाटील ज्या चर्चेत राहिलेल्या होत्या त्यांची मात्र आता पोलीस दलामध्ये बढती झालेली आहे आणि याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झालेली आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।